जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. सुरुवात झालेली आहे किचन मधनं. स्वयंपाक झालाय बनवून. गाडी टाकली सर्व्हिसिंगला आणि आता आपण ओला करून जाऊया. सो गाडी सर्व्हिसिंगला टाकली आणि एकटीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. ओला बुक केल्या. तर एकटीचा प्रवास काय, तर त्याचं नाव मी असं का दिलं हे तुम्हाला ह्या व्हिडिओत नाही कळणार. 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होऊस तर नक्कीच नाही कळणार आहे. ते तर तुम्हाला 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाल्यानंतरच येईल. पण मी जे काही ट्रॅव्हलिंग करते, एवढी हिंमत माझ्यामध्ये कुठून आली, मला एवढे रस्ते कसे माहिती आहे, त्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. कारण की हे सांगणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण की असा प्रश्न येत असेल ना मनामध्ये प्रत्येकाच्या. मी जर असं कुणाचे व्हिडिओज बघत असते तर माझ्या मनातही हा प्रश्न आला असता. सो हर्षल माझा भाऊ, जो माझ्या मावशीचा मुलगा आहे, त्याचं लग्न असताना मी त्याच्यासोबत 15 दिवस कंटिन्यू पुण्यात फिरत होते आणि त्याच्यामुळे मला ते सगळे रस्ते पाठ झाले. त्याने मला सगळं शिकवलं. प्रत्येक वेळेस आहे ना, तो कुठे पण गेला ना की कुठे इकडे हे बघ, हे असं आहे, हे असं आहे. म्हणजे तो मला शिकवत राहतो, दाखवत राहतो, सांगत राहतो, माहिती देत राहतो, नाही का. त्याला असं वाटतं की माझ्या बहिणींनी भावांनी हुशार व्हावं, यांना पण कळावं. त्याला जे माहिती आहे ते तो सांगण्याचा प्रयत्न करतो. सो फक्त आणि फक्त पुण्यात ले रस्ते आणि कसं असतं, आपण एखाद्या नवीन ठिकाणी जातो ना त्यावेळेस आपल्याला खूप भीती वाटते. पण ती गोष्ट जर आपल्याला माहीत असेल ना तर आपण इझिली ती ट्रॅव्हल करतो किंवा इझिली हे करतो. सो मेट्रो तर मी माझी शिकले, पण रस्ते मला पुण्यातले फक्त आणि फक्त हर्षलमुळे माहिती आहे. आणि पुण्यातले रस्ते किती डिफिकल्ट आहेत तुम्हाला पण माहिती आहे. वन वे आहेत आणि तिथले रस्ते पाठ होणं खरंच मुश्किल आहे. सो माझे ते रस्ते हर्षलमुळे पाठ झाले. हर्षल कोण आहे हे तुम्ही जुन्या व्लॉग्समध्ये जाऊन बघू शकता, नाहीतर पुढच्या येत्या काही व्लॉग्समध्ये तो तुम्हाला दिसेलच. पण फक्त रस्ते माहीत असणं महत्त्वाचं नाही आहे. रस्त्यांसोबत पैसेही लागतात फिरण्यासाठी, सपोर्ट लागतो. त्यानंतर फॅमिलीमधनं असं कोणीतरी एक पाहिजे की तू कर, मी आहे मागे, काय झालं तर बघू, असं म्हणणारा माझा भाऊ आहे माझ्या पाठीशी. वडील पण आहेत, आई पण आहे. हे तिघांचा मला खूप सपोर्ट आहे. आता बोलताना मला खूप इमोशनल व्हायला होतं आहे, कारण की सगळे इतके लक्की नसतात की त्यांना अशी फॅमिली भेटेल. सो आय एम सॉरी. सो मी खूप लकी आहे की मला सागरसारखा भाऊ भेटला आहे. कोणताच भाऊ बहिणीसाठी एवढं नाही करत, तो माझ्यासाठी खूप करतो. आणि मी हे कधीच कोणत्या व्हिडिओत बोलून दाखवत नाही, कारण की मला भीती वाटते की नजर लागेल किंवा XYZ. पण नाही, काही गोष्टी बोलल्या पाहिजेत, बोलून दाखवल्या पाहिजेत. नजर त्या ठिकाणी लागते ज्या ठिकाणी रिलेशन कमजोर असतं. जे रिलेशन स्ट्रॉंग आहे तिथे कधीच नजर लागत नाही. जसं हर्षलचं आणि माझं रिलेशन, सागरचं माझं रिलेशन, भरपूर असे रिलेशन्स आहेत. सो आमच्या भाऊ बहिणींचं रिलेशन खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे नजर लागून तुटण्यासारखं कमकुवत नाहीच आहे. म्हणून ह्या गोष्टी बोलून दाखवणं महत्त्वाचं आहे, म्हणून मी बोलते. सो मला सागरने खूप सपोर्ट केला. तो मला म्हटलं तुझं आयुष्य तुला एकटीला हिमतीने जगायचं आहे, कोण तुझ्यासाठी कुठपर्यंत येणार आहे आणि तू कुणावर डिपेंड नको राहू, इंडिपेंडेंट हो. सो आज मी जी काही तुम्हाला इंडिपेंडेंट दिसते ते फक्त आणि फक्त सागरमुळेच आहे. तो माझ्यासोबत खूप खडूस पण वागला एक मुमेंटला. मला खूप राग आला त्याचा, पण माझ्या चांगल्यासाठी तो करत होता हे मला आज कळतं. आज मी एकटी ट्रॅव्हल करते, मी कोणावर डिपेंड नाही आहे, मला गरज नाही. आता जगाच्या पाठीवर मला कुठेही जायचं असेल तर मी बिनधास्त जाऊ शकते. इतकी माझ्यामध्ये हिंमत आली आहे फक्त आणि फक्त सागरमुळे. सो मम्मी पप्पा सागर माझ्या आयुष्यात नसते तर कदाचित माझं आयुष्य नसतंच. ते लोक करतात पण माझ्यासाठी कधी बोलत नाही, दाखवत नाही. सो असे आय एम सो लकी फॉर दॅट. सो हे जे ट्रॅव्हलिंग मी करते आहे ते ह्या 2 जणांमुळे, माझ्या फॅमिलीमुळे पण, मम्मी पप्पांमुळे पण. आणि मला खूप चांगली लव्हिंग फॅमिली भेटली. तर नवीन अजून एक फॅमिली मेंबर ॲड झालं आहे, ते म्हणजे माझी वहिनी साहेब. ती पण खूप सपोर्टिव्ह आहे, ती पण खूप जीव लावते मला, बहिणीसारखीच आहे. मी तिच्यासोबत खूप कम्फर्टेबल असते. आणि तिचं माहीत नाही, आता तिचं विचारावं लागेल. हे माझं मत झालं, तिचं माझ्याबद्दल काय मत आहे हे मी कसं सांगू शकते ना. सो एनिवेज असं आहे माझ्या ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ. म्हणून मी इतकं स्ट्रॉंगली एकटी ट्रॅव्हल करते आणि एकटीचा प्रवास हे नाव, याच्या मागचं रहस्य तुम्हाला 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर कळेल, ते आत्ता कळणार नाही. असं माझ्या डोळ्यात पाणी येत राहतं, कारण की कधी एकटं जगायची सवय नसते आणि अचानक रिस्पॉन्सिबिलिटीज पडल्या की त्रास होतो, पण स्ट्रॉंग राहावं लागतं. त्यामुळे अशी मी रडत असते
तुम्हाला असं प्रत्येक व्हिडिओत कधी कधी दिसत असेल रडताना. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहते. भेटू परत नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिल दॅन खा पिऊ खुश राहू. बाय.